नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील. शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मदत करू कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मदत करू कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन. कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी बागलाण तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 15 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या संघटनेने कृषी मंत्र्यांना निवेदन देत स्वस्त दरात कांदा विक्रीचे प्रश्न उपस्थित केला होता. तसेच मंत्र्यांच्या कार्यालयासमोर कांदा उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची केली चर्चा. या अनुषंगाने नामदार कोकाटे यांनी बागलाण शासकीय विश्रामगृहावर शेतकरी संघटनेची चर्चा केल्याने संघटनेने आगामी आंदोलनात तूर्त स्थगिती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या 4 प्रमुख मागण्या आहेत. नुकसानग्रस्त शेतमालाची तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी. 3 महिन्यापासून स्वस्त दरात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 3,000 रुपये भावांतर या ठिकाणी बघितलं योजनेद्वारे द्यावेत. 1 जूनपासून सरकारने 3,000 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी सुरू करावी आणि कांदा निर्यात वाढवण्यासाठी निर्यातदारांना वाहतूक अनुदान द्यावे. या 4 प्रमुख मागण्या शेतकरी संघटनेने मांडल्या आहेत. तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश. यावर भावांतर योजनेसाठी सरकारने मागणी करणार असल्याचं नामदार कोकाटे यांनी सांगितलं. धन्यवाद. लक्ष सबस्क्राईब. जय महाराष्ट्र.